कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी आम्हाला शिवा आणि छकुले जिजू हवे त्या गणपतीला। आपल्या वस्तीत एवढा जल्लोष असणार आहे, पण शिवाच नसल्यावर त्या जल्लोषाला तरी काय फायदा। आई चला, माझं आवरून झालंय आणि तुम्ही बसलाय काय? चला चला लवकर जाऊन मूर्ती घेऊन येऊया, मग पुन्हा मला प्रसादाचं बघायचंय। चला। अगं वंदी, पोरं नाराज आहेत ग? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का गणपतीला शिवा आली पाहिजे म्हणून। आणि हे बघ, तसं बी लगीन झाल्यानंतर हे पहिल्यांदाच आहे का नाही शिवाचा गणपती। मग त्या दोघांनी पण बोलूया काय आपण? मी काय म्हणते, शिवा आणि आशू यांच्याच हातनं गणपती बापाची प्राण प्रतिष्ठा करूया की। अहो मग चांगलं आहे की, पण कसं आहे ना, हा वस्तीचा गणपती आहे ना, सगळ्यांना विचारायला हवं नाही, म्हणजे कोणाला काही हरकत नाहीये ना, ते बघायला हवं ना। जे काकू, ह्या काय बोलणं झाला काय? वस्तीची काय हरकत असणार? आणि दरवर्षी शिवाच करते ना। घे आजी, हा बघ, तू काय काळजी करू नको। हा बघ, शिवा पण येणार आणि वस्तीतले लोक पण खुश होणार। नाही ते सगळं ठीक आहे, पण आई त्यांना सांगायचं कसं? नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर शिवानीचा हा त्या घरातला पहिलाच गणपती आहे ना, तिथे सुद्धा गणपतीची तयारी सुरू असणार, मग कसं बोलावणार? काकू, अहो तिकडे सगळी तयारी झाली, आम्ही सगळे कालच गेलो होतो ना तिकडे। हा आणि ना आम्ही अख्खा बंगला सजून आलो। वा, एकदम भारी काम करून आलायत बघा तुम्ही। वंदी, मी काय म्हणते, भाऊसने आपण फोन करूया काय? ते नाही नाही म्हणणार। हा कर, भाऊसने फोन कर। नाही नाही, तुम्हीच करा फोन। म्या करू? हा बरं, म्या करते फोन तसली। हा छान झालं पण आज सगळं। हो खरंच। हे घ्या। अरे वा, घ्या 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 घ्या, घ्या, सगळ्यांनी. सगळे होय, होय, घ्या. होय. घ्या. हॅलो, हा, नमस्कार भाऊ। हा बोला आजी, कशा आहात? आजी आम्ही समधी एकदम मस्त। बरं भाऊ, तुम्हा समध्यासनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। आमच्याकडून सुद्धा, म्हणजे देसाई कुटुंबाकडून पाटील कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। हा, मग समजा व्यवस्थित ना गणपतीचं? हो, आमची सगळी तयारी झाली, पूजा झाली मगाशीच। तुमची झाली की नाही? ते आमची म्हणजे काय माहितीये ना भाऊ, करायची आहे। बाकी डेकोरेशन वगैरे पोरांनी एकदम टकाटक करून ठेवलंय बघा। हा, पण जरा पोरं नाराज आहे तो। म्हणजे काय, त्यांचं म्हणणं असं आहे की लगीन झाल्यानंतर, म्हणजे शिवाचं लगीन झाल्यानंतर पहिल्यांदाच गणपती येणार ना, तर शिवा गणपतीला आली तर लय बरं होईल। लगीन झालेलं जोडपं नवीन, त्यांच्या हातनं जर गणपतीची प्राण प्रतिष्ठा झाली तर एकदम भारी होतंय का नाही? म्हणून मला असं म्हणायचं होतं की शिवाला आणि आशूला जर तुम्ही पाठवलं का नाही तर लय बरं होईल हो। अरे वा, हा खूप चांगला विचार आहे आजी। आमच्या आशूचं नशीब एकदम जोरदार आहे बघा। पाठवतो मी त्याला। हा, चालतंय की, चालतंय एकदम। हो हो, ठेवू का मग? बरं, धन्यवाद धन्यवाद भाऊ। काय म्हणला? असं आहे होय? बरं, मग ठेवती मी फोन। हा, काय काय झालं हो? काय म्हणाले भाऊ? ए थोबाड काय छाल पाडले? अरे भाऊ म्हणले एकट्या शिवाला नाही तर आशूला बी पाठवणार। आता खऱ्या गणपती आले। काय भाऊ, काय झालं? अरे आशू, तुझ्या सासूरवाडीचा फोन होता। तुझ्या सासूरवाडीच्या गणपतीची पूजा तुला करायची आहे। अरे आणि हा खूप मोठा मान आहे। हो, फार चांगली बातमी दिली। शिवा, तुला आणि आशूला बाई आजींनी बोलवलंय।
भाऊ शिवाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. नाही नाही असं काही नाहीये. म्हणजे भाऊ, दहीहंडीला काय झालं होतं माहितीये ना? पुन्हा तसंच घडलं तर? कीर्ती, हे बघ, असं काहीही होणार नाहीये. त्यांनी एवढं आनंदाने बोलवलंय त्या दोघांना, जाऊ दे की त्यांना. आणि तू ना उगाच खोडा घालू नकोस. मी खोडा घालते? म्हणजे बाकीचे काय वागतात हे तुम्हाला दिसतच नाही? नेहमी मी खोडा घालते का? शिवा शिवा तू वस्तीत जाणार गणपतीला म्हणजे मजा येईल. हा? जल्लोष करणार ना. हो खरं तर बघ, तुम्ही सगळे चला ना. हा हा चालेल चालेल, मी येते. हे तू नाही नाही आम्ही येऊच अगं, आम्ही येऊ ना शेवटच्या दिवशी वगैरे. तर तू आणि आशू जा. चालेल. वा, अरे मोदक घ्या ना. हो अरे हो, 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 हो. घ्या, घ्या, घ्या. आधी भाऊंना दे. अगं हो, ते आपले शशी दादा त्यांच्याकडे मोबाईल फोन आहे ना, त्यांना करतो मी. पण नक्की करा, मी वाट बघते. हो हो अगदीच, पण तू सुद्धा काळजी घे. कावेरी ताई, अगं राहू दे. थँक्यू सो मच ताई. तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं, बऱ्याच नवीन गोष्टी शिकवल्या. मला खरंच खूप आठवण येईल तुमची. अगं असं काय म्हणतेस, परत येणार आहेस तू? हो पण तरी तोपर्यंत आमची पण आठवण ठेवा. अरे तू तर माझा छोटा भाऊ आहेस छोटू, तुला कसं विसरणार? पण तू विसरशील हा मला? असं कसं? आता ना आता जोडलंय तुम्ही तर ते निभवायला तर लागणारच ना. बघा डायलॉग बाजी करायला लागलाय आता. कावेरी ताई येतो. छोटू काळजी घे. आणि हे बघ, तू जातोयस तर खरं, पण आम्हाला तर बाबा रिस्कच वाटते. टेन्शन नको घेऊ रे, तिला आता सगळं कळलंय. बदलली आहे ती, मी बघतो. ए काय झालं? हे काही नाही ते विचारत होता की अशी अचानक का निघालात. तर सांगत होतो त्याला की वहिनीला घराची आठवण येत होती म्हणून निघतोय. बाकी काही नाही. काय हो, आठवण तर येणारच ना. कितीही काही झालं तरी बाईला माहेरची ओढी असतेच. चलूयात. कावेरी ताई, हा, घराच्या किल्ल्या तुझ्या जवळच ठेव. हा, लवकरच येऊ. काही काळजी करू नकोस. तुम्ही गेलात की सगळी दारं खिडक्या नीट लावेन आणि चावी पण अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवेन. हो, चलूया दिव्या. भाऊ काका येतो. चंदन, आपण कसं जाणार आहोत? अगं तुला तर माहिती आहे ना, गावात कुठली गाडी येत नाही आणि एसटी पण फार दुरून मिळते. त्यामुळे जसं आलो तसंच जावं लागेल ना. म्हणजे परत तोच त्रास? सॉरी दिव्या. नाही ठीक आहे, चल आधी इथून. आता त्रास झाला तरी तिकडे गेल्यावर बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.